हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे स्क्रॅच पासून चॉकलेटचा स्पॉन्ज. तर इथं मी घेतलेला आहे 1/4 कप दही, हाफ कप साखर, पिठी साखर मिक्सरला बारीक करून घ्यायची ती हाफ कप, आणि 2 ते 3 टेबलस्पून ऑइल. सनफ्लॉवर ऑइल यूज करायचं आहे, दुसरं कोणतेही ऑइल यूज नाही करायचं इथं. हे सर्व मिक्स करून घ्यायचे. आणि आपण हा जो बेस आहे किंवा स्पॉन्ज आहे तो आपण बेक करणार आहोत गॅसवरती कढईमध्ये. आणि इथे मी डीमार्टचा मैदा घेतलेला आहे 1 कप. 1 कपमध्ये येतो 100 ग्रॅम. ठीक आहे. आपण इथे मिल्क पावडर पण घेणार आहे. 3 टेबलस्पून आहे ती मिल्क पावडर घेणार आहे. मिल्क पावडरने टेस्ट खूप छान येतो. 100 ग्रॅमचं पण पॅकेट भेटतं मिल्क पावडरचं. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, कोको पावडर, आपलं 3 टेबलस्पून घेतलेलं आहे. आणि हे सर्व जे आहेत इन्ग्रेडियंट्स हे सर्व आपल्याला चाळूनच घ्यायचे आहेत. बेकिंग सोडा 1/4 आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे, मी ते साईडला घेतले कारण एकदम जास्त मैद्यामध्ये जर पडलं तर आपण काढू शकत नाही, तो मिक्सच होणार त्याच्यामधला. हाफ टेबलस्पून घेतलेला आहे बेकिंग पावडर. तर आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे 1 टेबलस्पून, म्हणजे हाफचे 2 टेबलस्पून घ्यायचे बेकिंग पावडरचे. डबीमध्ये पण भेटते बेकिंग पावडर. आता आपण कोको पावडर घेणार आहे. कोको पावडरमध्ये 2 प्रकार असतात, एक डार्क असते आणि एक लाईट असते. तर तुम्हाला जे पाहिजे आवडेल तो. डार्कचा कलर जास्त चॉकलेट येतो आणि थोडा लाईट असतो तर तेवढा कलर येत नाही. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये. आणि आपल्याला बॅटर बनवायचं आहे दुधामध्ये. अशा प्रकारे चाळून घ्यायचं आपल्याला. आधी सर्व जे आपण पहिले घेतलं होतं ना, पिठी साखर आणि दूध, हे सर्व मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये हे मिक्स करायचे आणि नंतर थोडं थोडं दूध मिक्स करायचे. दूध किंवा पाण्यामध्ये पण करू शकतो आपण. मिल्क पावडर यूज केलेली आहे त्याच्यामुळे पाणी पण घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मी अर्धं पाणी आणि अर्धं दूध मिक्स करणार आहे आणि थोडंसं मीठ टाकायचे. मी एवढं दूध घेतलेलं आहे. एवढ्या दुधामध्ये होणार नाही. मी अर्धं दूध आणि अर्धं पाणी घेतलेलं आहे. वन साईडच आपल्याला तो एकाच दिशेने फिरवायचा आहे.
थोडा इकडून थोडा तिकडून नाही फिरवायचा, तरच आपला तो स्पंज आहे तो राईज होणारे चांगला, म्हणजे फुगणारे चांगला. कोणताही केक असो तो वन साईडच आपल्याला फिरवायचा असतो, तरच आपला बेस चांगला राईज होतो. आपण त्याच्यामध्ये पाणी मिक्स करणार आहे. पूर्ण प्रोसेस होईपर्यंत जो आपण फिरवण्याची जी प्रोसेस आहे ती वन साईडच करणार आहोत. आणि इथं टिनला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे. राऊंडमध्ये कट करून खाली थोडंसं तेल टाकायचं आणि नंतर बटर पेपर टाकायचं त्याच्यामध्ये, परत त्याच्यावरती पण तेल लावायचं. चारी बाजून त्याला आपल्याला कवर करायचे, जेणेकरून आपण कधी बाय चान्स गरम गरम बेस काढला तर तो निघून जातो, तुटत नाही. आणि असंच आपण टिनमध्ये लावला तर गरम गरम बेस काढला तर तुटतो. असे आपल्याला फ्लोईंग बॅटर ठेवायचं आहे. आणि आपण हा करणार आहे गॅसवरती बेक. त्याच्यासाठी गॅस चालू करायचा, तवा ठेवायचा, त्याच्यावरती तव्यामध्ये एक रिंग ठेवायची आणि 1-5 मिनटं आपला तवा गरम होऊन द्यायचा. त्याच्यानंतर आपण हा बॅटर त्याच्यामध्ये ठेवायचा गॅसवरती. आणि टॅप टॅप करायचे, जे बबल्स वगैरे असतात ना मग ते निघून जातात. असं ठेवले तसंच ठेवायचं आणि कढई किंवा पातेले वगैरे जे तुमच्याकडे असेल ते त्याच्यावरती ठेवायचे. अर्धा तास 30 ते 45 मिनटं आपल्याला बेकिंगला लागतात. इथं 45 मिनटानंतर मी बघितले आहेत, तर थोडासा राहिला होता आणि प्लस तो थोडासा जास्त राईज झाला होता आणि म्हणून तो थोडासा चिटकला होता कढईला. अजून 10 मिनटं बेक करणार. मस्त अशा प्रकारे आपला चॉकलेटचा स्पॉन्ज झालेला आहे रेडी. तुम्ही पण नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.